देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं होतं की अच्छे दिन लाएंगे। हे अच्छे दिन कशामध्ये आपण पाहायचे हाही याचं आत्मपरीक्षण करणं काळाची गरज ठरलेली आहे। आता जे सिलेंडर वाढले, सगळ्या गोष्टी वाढल्या, कुठं जर फिरायला गेलं म्हणजे कामानिमित्त बाहेर पडलं, प्रत्येक जागी रेट वाढून टाकलेले आहेत। कुठं नाश्ता करायचं झालं तिथंपासून सगळीकडे सगळेच भाडे वाढ म्हणजे प्रायव्हेट लोकांनी पण वाढवलंय, आता हे पण वाढवतात आणि आमचे पगार काय तेवढेच आहेत। बोलले कुठलंही सरकार असू दे, महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे, कुठलंही सरकार असू दे, सगळे एका माळ्याचे म्हणे आहेत। मग त्याच्यापेक्षा सगळ्यांना मतदान करण्यापेक्षा मी 100% लिहून देतो, नोटाला मतदान केलं तर कधी पण चांगेल। काल रात्रीपासून आपण बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर भाडेवाढ वाढलेली आहे। 13.56% भाडेवाढ झालेली आहे एसटीची। त्याचबरोबर आपल्याबरोबर आता काही नागरिक आहेत, प्रवासी काय आपल्यासोबत आहेत, ते गडिंगला निघालेत। नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेऊया। दादा, नेमकी काय परिस्थिती दिसते? सगळीकडे भाडेवाढ झालेली आहे, नेमकी काय भूमिका आहे तुमची? आणि त्याचबरोबर सगळीकडे महागाई सुद्धा वाढलेली आहे, पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, वेगवेगळे दररोजच्या लोकांच्या जीवनातील ज्या गोष्टी आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि यात सुद्धा आता त्यांनी भाडेवाढ वाढवलेली आहे। नेमकी काय परिस्थिती? गेल्या 2 दिवसांमध्येच एस टी महामंडळानं जी भाडेवाढ केलेली आहे ही भाडेवाढ खऱ्या अर्थानं सर्वसामान्य नागरिकांच्या मानकुटीवर ठेवलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं होतं की अच्छे दिन लाएंगे। हे अच्छे दिन कशामध्ये आपण पाहायचे हाही याचं आत्मपरीक्षण करणं काळाची गरज ठरलेली आहे। माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता असं म्हणू शकतो की देशामध्ये काय सर्वसामान्य माणसाला दिलेलं आहे। शेतकऱ्यांची आज अवस्था अशा पद्धतीच्या एक, कष्टकऱ्यांचे कर्मचाऱ्यांची परिस्थिती नाजूक आहे, जनता फार मोठे वेठीस धरलेला आहे, महागाईनं त्रस्त झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये एसटी ही पैसे कमवण्याचं साधन नव्हे, एसटी ही समाजसेवेचं एक वृत्त आहे आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे वृत्त असताना सुद्धा एसटी फायद्यामध्ये येण्यापेक्षा जनतेची सोय करणं काळाची गरज होती। याची खऱ्या अर्थाने या सरकारनं गरज ओळखून सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम करायला पाहिजे होतं, परंतु दिलासा तर राहिला बाजूलाच, परंतु भाडेवाढ करून माणसाला खऱ्या अर्थानं नाहक त्रास दिलेलं चालवलं असं म्हटलं तर या सरकारनं वाईट। नेमकं असं म्हटलं जातंय की गाड्यांचा मेंटेनन्स आहे किंवा त्यांची देखभाल, टायर वगैरे या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून बघून ती भाडेवाढ करण्यात आलेली आहे। याच्यासाठी शासनानं कोट्यावधी रुपयाची तरतूद करून दिलेली झाली असते। एसटीचा मेंटेनन्स हा होतच असतो, भाडेवाढ केली म्हणून थांबणार आणि भाडेवाढ नाही केली असते मेंटेनन्स थांबला असता का? याच्यासाठीची खऱ्या अर्थानं ह्या एसटी महामंडळानं जाणून बुजून खऱ्या अर्थाने या लोकांच्यावर लादले असं म्हटलं तर वावगं। एसटी घाट्यात चालल्या, भाडेवाढ करून सुद्धा ह्याच्यापूर्वी सुद्धा भाडेवाढ करण्यात आली होती, आता सुद्धा ते म्हणतात की एसटी घाट्यामध्ये चालल्या तरी सुद्धा एसटी ही तोट्यात गेली आणि फायद्यात येईल हे याचा आपण विचार करणं म्हणजे चालणार नाही। सरकारने याच्यावरती नियोजन केलं पाहिजे, मेंटेनन्स करण्यासाठी सरकारनं त्याची वाढीव रक्कम दिली पाहिजे, परंतु हीच जर तुम्ही जर देत नसाल आणि सर्वसामान्य लोकांच्याकडून वसूल करून घेत असेल ते खऱ्या अर्थानं अन्याय आहे असं म्हटलं तर। नेमकी काय परिस्थिती दिसते? आता तुम्ही कुठून आलाय नेमकं? मी आलोय पुण्यावरनं आता। आता तुम्हाला पुण्याचं तिकीट किती पडले? कोल्हापूरची पुणे किती तिकीट पडले? बरेच तिकीट वाढलेलं आहे, पण त्या हिशोबाने रस्ते पण नीट नाही, बाकीच्या पण काय फॅसिलिटी आता ज्या नवीन शिवशाही आहेत त्या पण अर्ध्या खराबच आहेत, पण तिकीट वगैरे वाढलेलेच आहेत भरपूर। नेमकं काय तुम्ही काय काम करताय? तुमच्या दररोजच्या आर्थिक नियोजनावर कशा पद्धतीचा या भाडेवाढाचा परिणाम होणार? हे एसटीच नाही, सगळ्यात आता जे सिलेंडर वाढले, सगळ्या गोष्टी वाढल्या, कुठं जर फिरायला गेलं म्हणजे कामानिमित्त बाहेर पडलं, प्रत्येक जागी रेट वाढून टाकलेले आहेत। कुठं नाश्ता करायचं झालं तिथंपासून सगळीकडे सगळेच भाडे वाढ म्हणजे प्रायव्हेट लोकांनी पण वाढवलंय, आता हे पण वाढवतात आणि आमचे पगार काय तेवढेच आहेत, जे काय 5% 6% वाढ होती आणि आम्हाला तर लय झळ बसते। प्रत्येक गोष्टीत जास्त, गाडी पार्किंग करायला गेलं तिथं पण भाडे वाढे, सगळ्या गोष्टीत भाडेवाढ केलेली आहे। नेमकी सगळीकडून महागाई आपल्याला वाढताना दिसते, त्याचबरोबर एसटीचं असं म्हणणं आहे की त्यांची देखभाल करणं सुद्धा आम्ही हे वाढवलेलं आहे, एकंदरीत त्यानंतर विचार करण्यात येईल असं सुद्धा म्हणतो। तुम्ही हा इंटरव्ह्यू ना एखाद्या शिवशाहीमध्ये जुन्या आहे ना घेऊन बघा, म्हणजे त्यांनी काय सोय आणि काय भाडे वाढवलेत ना तुम्हाला त्या गाडीची कंडिशन कळेल। आणि चालत्या गाडीमध्ये साधं आम्हाला बसायला पण भेटत नाही, तिकीट काढून सुद्धा बराच प्रवास आम्हाला उभ्यानी करायला लागतो। मग जर तुम्ही तिकीट घेताय वाढीव तर प्रत्येकाला बसायची सोय तरी झाली पाहिजे। आपण बघू शकता की इथं आणखीन काय आहे
आहेत नागरिक, त्यांच्याबरोबर आपण बोलूया नेमके काय विषय आहे. आजोबा, भाडेवाढ झालेली आहे 13.56% एसटीची भाडेवाढ झालेली आहे. त्या संदर्भात काय बोलाल तुम्ही, काय तुमच्या भूमिका आहे, काय भावना आहे तुमच्या? भावना का ॲक्च्युली काय झालेलं आहे की जे आंतरराष्ट्रीय जे काही वादग्रस्त स्थिती निर्माण झालेली आहेत त्याचे परिणाम डिझेल पेट्रोलवर झालेला आहे काय, आणि त्यामुळं नाविलाजा असतो. मग सरकार कुणाचंही असो, मग कोणत्याही पक्षाचं सरकार असो, त्याला ही भाववाढी करावीच लागली असते. सर्वसामान्य याचा त्रास होतो हे निश्चितपैकी, परंतु सर्वसामान्य लोकांच्याकडून एक एक नया पैसा जमा करणे आणि एका व्यक्तीनं हजारो रुपये खर्च करणे याच्यामध्ये फरक आहेच ना शेवटी. कारण शेवटी सरकारचं जे 1,000 रुपये खर्च होणार आहे तेही सर्वसामान्य लोकांच्यावरच होणार आहेत. हां, काही वेळेला काही गोष्टी अशा आहेत की चोर तर सगळ्या ठिकाणी आहेत काय, मग याचा पैसा तिथे गेला, त्याचा पैसा तिथे गेला, याबद्दल आपण काय म्हणू शकतो. तुम्ही दररोज प्रवास करताय का? एसटी बसचा दररोज प्रवास? नाही प्रवास करत, परंतु आठवड्यातून एखाद दिवस तरी आहेच माझा. तुम्हाला त्याचा तोटा सहन करावा लागतोय का? आता दरवाढ झाल्या, त्याचा तोटा सहन करावा लागतो? तोटा तर सर्वसामान्य माणसांना त्रास तर होणारच आर्थिकदृष्ट्या, परंतु सर्वसामान्य माणसांनाही समजून घेतलं पाहिजे, सरकारनेही समजून घेतलं पाहिजे. असं म्हटलं जाते की एसटीची देखभाल करण्यासाठी सुद्धा ही आम्ही भाडेवाढ केलेली आहे. नेमकी तुमची काय भूमिका दिसते या सगळं एसटीची देखभाल करण्यासाठी, त्याचा मेंटेनन्स राखण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आलेली आहे? नेमकी तुमची काय भूमिका दिसते? नाही, सगळंच बरोबरच आहे ना. तसं पाहायला गेलं तर आता एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढ झालेला आहे, पेट्रोल डिझेल वाढलेले आहेत, स्पेअर पार्ट्स किंमती वाढलेत. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर भाडेवाढ करणं ही काळाची गरजच होती. त्याबद्दल दोष कुणालाही देता येणार नाही. नेमकी काय परिस्थिती दिसते? भाडेवाढ झालेली आहे, एसटीची भाडेवाढ झाल्या, कसं बघता याकडे? एकंदरीत महागाईचा एवढा मोठा फटका दिसतोय सुद्धा, एकंदरीत कसं बघता या सगळ्याकडे? तुम्ही भाडेवाढ बिंदास्त करा, पण तशा सुविधा पहिला द्या. कारण आता तुम्ही जे एस टी मंडळामध्ये जे चार्जिंगचे कॉर्ड दिल्यात ते कितपत चालू आहेत. परत प्लस तुमच्या जर खेडेगावामध्ये वेळेवर एसटी येते का? प्लस आता काही लोक, आता आम्ही मलकापूरमधून आलोय, मलकापूरमध्ये गाव आहेत आतल्या बाजूला, त्या गावापर्यंत एसटी पोहोचत नाही. कारण का सांगतो, डोंगरी भाग आहे, पूर्णपणे डोंगरी भाग आहे. वेळेवर एसट्या येत नाहीत. 10 ते 12 किलोमीटर मुलं शाळेतला चालत येतात. शाहूवाडी मधली गोष्ट आहे. माझं काय मत आहे, तुम्ही भाडेवाढ बिंदास्त करा, करायला विरोध नाही, भाडेवाढ बिंदास्त करा, पण तशा सुविधा पहिला चांगल्या द्या, तर तुम्ही भाडेवाढ करा. आता सरकारकडून सुद्धा असं म्हणले जाते की एसटी जीवनवाणी आहे ग्रामीण लोकांची, आणि तुम्ही म्हणताय की एसटी आमच्या गावापर्यंत अजून पोहोचत नाही, तर काय पोहोचत नाही याबद्दल काय तुम्ही घेतले? शासनाला आम्ही लोकप्रतिनिधींना विनंती पण केलेली, पण लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत पूर्णपणे. 5 वर्षातनं एकदा मतदान मागा येतात, मत मागाय, त्यानंतर डुक्कर फिरत नाहीत. मतदानाच्या पाया पडतात, आम्हाला मतदान करा, आम्ही हे करतो, सुविधा करतो. तुम्ही काय सुविधा केली? भले कुठलंही सरकार असू दे, महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे, कुठलंही सरकार असू दे, सगळे एका माळ्याचे म्हणे. मग त्याच्यापेक्षा सगळ्यांना मतदान करण्यापेक्षा आम्ही 100% लिहून देतो. नोटाला मतदान केलं तर कधी पण चांगेल. एकंदरीत एसटीच्या भल्यासाठी सुद्धा ही भाडेवाढ केलेली आहे असं निदर्शनास आलंय. आणि असं सुद्धा म्हणलं जाते की आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे आणि त्याच्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढले, त्याच्यामुळे सुद्धा दरवाढ झालेली असं म्हटलं जातं. 100% मान्य आहे, 100% मान्य करतो, पण मामनाला भाडेवाढला विरोध नाही. तशा सुविधा चांगल्या करा, एवढंच आमची विनंती आहे जनतेला. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर इथं लोकांचा संताप व्यक्त होतो. त्याचबरोबर आपल्यासोबत आणि काय लोक काय म्हणतील, नेमकी काय परिस्थिती दिसते? 13.56% भाडेवाढ झालेली आहे. एकंदरीत तुम्ही कुठून आलाय, नेमकं काय? मी गडिंग्लजहून आलोय. बरं, आता तिकीट किती झाले? आधी तिकीट किती होतं? 13% वाढ झालेली आहे. प्रत्यक्षात अगोदर वाढत होती, त्यात आणि परत वाढ केलेली आहे. ही सामान्य जनतेवर एक अन्यायकारक बाब म्हणावी लागेल. कारण प्रत्यक्षात एका बाजूला वाढ करत जात आहे, दुसऱ्या बाजूला त्या पद्धतीने सुविधा दिल्या जात नाहीत. ही फार मोठी शोकांतिका आहे आणि असं वाटतंय हे कुठंतरी खाजगीकरणाकडे पाऊल चाललेलं आहे शासनाचं, असं आम्हाला वाटतंय. पण प्रत्येक गोष्ट गरिबासाठी ही लाल पर्याय आहे. जिल्हा परिषद शाळा गरिबासाठी आहे. एक जर ह्या सामान्यासाठी गरिबासाठी असणाऱ्या सुख सोयी जर कमी होत असेल तर भविष्यात पूर्ण देश हा खाजगीकरणाकडे चाललेला आहे असं मला वाटतं. नेमकं असं म्हटलं जातं की एसटी ही जीवनवाहिनी आहे,
गरीब लोकांची किंवा सामान्य लोकांची जीवनवाणी म्हणली जाते, तरी सुद्धा याच्यावर दरवाढ झालेली आहे. याच्या पूर्वी सुद्धा दरवाढ झालेली आहे, आता सुद्धा त्यांनी तेच कारण लावून दरवाढ केलेली आहे. नेमकी काय भूमिका मांडतात? नाही, याच्या अगोदरची दरवाढ होती ही नगण्य होती, पण आता जी झालेली आहे ती प्रचंड प्रमाणात झालेली आहे. त्या प्रमाणात त्यांनी सुख सुविधा दिलेले नाही आहेत. आज खेड्यापाड्यातले रस्ते बघितला, कामगारांची आरेरावी बघितला तर फारच चाललेली आहे. यांच्यावर कुणाचाही अंकुश नाही आहे. प्रत्येकजण जो तो स्वतःचा पद, स्वतःची नोकरी एवढंच बघत आहे. मी बाबा इथं सेवा म्हणून येतोय हे कोणी सगळे विसरलेले आहेत. म्हणजेच काय शासनाच्या याच्यावर हे नाही आहे. सगळीकडून महागाईचा फटका बसला आहे. सगळ्या हे पेट्रोल डिझेल असून दे किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या ह्याच्याकडून महागाईचा फटका बसलाय आणि अशातच आता गरीब लोकांच्यावर, सर्वसामान्य लोकांच्यावर हे एसटीची भाडेवाढ लावलेली आहे. नाही, आता याच्यावर काय बोलण्यात काय फार हे नाही आहे. फक्त हे खाजगीकरणाकडे पाऊल चाललेलं आहे एवढं निश्चित. आताच आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, नेमक्या काय परिस्थिती आहे त्यांच्याकडून. मोठ्या प्रमाणावर लोकांच्यामध्ये संताप सुद्धा दिसतोय. त्याचबरोबर सरकारबद्दल असणारा रोष तो सुद्धा दिसून येतोय. कारण की मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचे दर वाढलेलेच आहेत. अशातच आता सर्वसामान्य लोक ज्या जीवनवाहिनीमधून प्रवास करतात ती गोष्ट सुद्धा महाग झालेली आहे. 13.56% त्याची वाढ झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर ही वाढ लोकांच्या मधून जाणवताना दिसते. त्याचबरोबर लोक सुद्धा संतापताना दिसतात. अशाच प्रकारे आपण मोठ्या बसेसमध्ये सुद्धा ही परिस्थिती आपल्याला दिसून येते. त्यामुळे सरकारनं, त्याचबरोबर केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकारने याकडे लक्ष देणं, त्याचबरोबर नागरिकांच्या प्रश्नांकडे आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष देणं हे महत्त्वाचे असणार आहे. कॅमेरामॅन सुरेश पाटील सोबत मी साजिद पिरादे, तरुण भारत, कोल्हापूर.